नमस्कार. आज BA द्वितीय वर्षाच्या या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी प्रशासन हे आज परत कंटिन्यू करणार आहोत. मागील 2 लेक्चरमध्ये आपण कर्मचारी प्रशासनाचा अर्थ, त्याचे स्वरूप हे बघण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. कर्मचारी प्रशासन ही एक लोकप्रशासनाची अभिन्न महत्त्वपूर्ण अशी शाखा आहे, जी की ह्या सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये मानव संसाधनाचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्याशी निगडीत असलेली आपल्याला दिसून येते. कर्मचारी प्रशासन हे संस्थेतील मानवी संसाधनाच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती, बढती, प्रशिक्षण, वेतन आणि त्यांचे एकूण कल्याण या सर्व बाबींचा यामध्ये शास्त्रशुद्धरित्या समावेश होत असतो. अशा ह्या कर्मचारी प्रशासनाचे स्वरूप, वैशिष्ट्ये हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. यामध्ये आपण बघतो की कर्मचारी प्रशासन जे आहे याच्या स्वरूप व वैशिष्ट्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे की हे कर्मचारी प्रशासन जे आहे ते कर्मचारी केंद्री असलेलं आपल्याला दिसून येते. कर्मचारी प्रशासन हे संपूर्णपणे लोकांशी व कर्मचाऱ्यांच्या विकासाशी जोडलेले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण इत्यंभूत बाबींचा विचार करण्यात येतो. म्हणजे प्रामुख्याने ही जी लोकप्रशासनाची शाखा आहे ही त्या ठिकाणी संपूर्णपणे मानव संसाधनाच्या व्यवस्थापनाचे कार्य करीत असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. एकूण कर्मचाऱ्यांचा विकास, कर्मचाऱ्यांचे कल्याण या बाबीशी निगडीत कार्य हे कर्मचारी प्रशासन करीत असते. यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही एक सतत चालणारी प्रक्रिया, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. संस्था असेपर्यंत ही प्रशासकीय प्रक्रिया न थकता अविरतपणे सुरू असते. आपण कधी बघितलं, एखादी संस्था आहे किंवा एखादी संघटना आहे, ती व्यावसायिक असो, ती चॅरिटेबल असो, ती नॉन गव्हर्मेंटल असो, ती गव्हर्मेंटल असो, ती कार्यरत आहे पण तिथे भरती होत नाही कधीच. असं कधी होते का? नाही. किंवा कर्मचारी आहेत पण वेतन देण्यात येत नाही, असंही होत नाही. म्हणजेच ती संस्था जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत कर्मचारी प्रशासनामध्ये अपेक्षित सर्व ज्या काही बाबी आहेत ह्या सातत्याने त्या ठिकाणी होत असतात. तसेच कर्मचारी प्रशासनाचे हे सर्व व्यापक असे कार्य आहे. कारण लहान असो अथवा मोठे, सरकारी असो अथवा खाजगी, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ह्या कर्मचारी प्रशासनाच्या प्रक्रिया होत असलेल्या त्या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये कधीही खंड हे पडत नाही. किंवा एखादा भाग किंवा एखादा देश घ्या, एखादं राज्य घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला संघटना आहेत परंतु तिथे ह्या प्रक्रिया होत नाही, असं कुठं दिसते नाही. म्हणजे सर्व ठिकाणी, सर्वत्र कर्मचारी प्रशासनाच्या अस्तित्वाचा आपल्याला बोध होतो आणि त्या ठिकाणी या प्रक्रिया सातत्याने चालत आहेत हे आपल्याला दिसून येते. त्यासोबतच हे कर्मचारी प्रशासनाचे विद्याशास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला यामध्ये दिसून येतो. यामध्ये मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यासारख्या विषयांच्या तत्त्वांचा वापर हा होत असलेला आपल्याला दिसून येतो. जसे सामाजिक दृष्टिकोनातूनही त्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येतो, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांच्या कार्यावर कुठल्या बाबीचा परिणाम होतो, कुठल्या बाबीचा परिणाम होऊ नये किंवा त्यांचे कार्य कुठल्या बाबीने बाधित होते या बाबीचाही त्या ठिकाणी विचार होतो. सोबतच
त्यांच्या कार्यानुरूप त्यांचे वेतन, वाढत्या महागाईनुसार त्यांचे वेतन, अशा प्रकारे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय अशा विविध तत्त्वांचा वापर करून हे कर्मचारी प्रशासन कर्मचाऱ्यांसाठी कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येते. कर्मचारी प्रशासन हे एक ध्येयाभिमुख असते. मानवी संसाधनांचा योग्य वापर करून संस्थेचे मूळ उद्दिष्ट साध्य करणे हा त्याचा उद्देश असतो. या उपलब्ध योग्य जे मानव संसाधन आहे त्यामध्ये त्याचा योग्य वापर करून या संस्थेचं जे त्या ठराविक संस्थेचं मुख्य उद्देश काय, मूळ उद्देश काय, तो साध्य करण्याचं कार्य हे कर्मचारी प्रशासन करीत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला कर्मचारी प्रशासन कला, विज्ञान अशा दोन्ही बाबींमध्ये दिसून येते. जसं कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे ही एक कला आहे आणि नियम ठरवणे हे एक विज्ञान आहे. अशा पद्धतीनं कला आणि विज्ञान या स्वरूपातही कर्मचारी प्रशासन कर्मचाऱ्यांच्या संबंधित कार्य करीत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. धन्यवाद.